अपघाती आमदार, लाचार आमदार असा वारंवार आरोप करणारे शिवाजी पाटील हे विद्यमान आमदार राजेश पाटील यांच्या विरोधात महायुतीचे बंडखोर अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत। चंदगड तालुक्यात सध्या शिवाजी पाटील हे नंबर 1 च्या रेसमध्ये आहेत अशी चर्चा सध्या मतदारसंघात रंगू लागली आहे। इथली समीकरण बदलतील का पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी विजय निंबाळकर। चंदगडमध्ये बंडखोरी होईल अशी चिन्हे पहिल्यापासूनच वाटत होती, कारण राजेश पाटील आमदार असले तरी सातत्याने मतदारसंघात सक्रिय नेता म्हणून शिवाजी पाटील यांचा परिचय आहे। त्यामुळे महायुतीमध्ये दोन्ही नेते आमनेसामने असणार हे निश्चित होतं। कोल्हापुरातील चंदगड विधानसभा मतदारसंघ हा राज्याचं लक्ष वेधून घेणारा एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघात 3,47,000 मतदारसंख्या आहे। त्यामुळे चंदगड तालुक्यात शिवाजी पाटलांनी आपलं पोषक वातावरण निर्माण करायला सुरुवात केली आहे आणि आता जवळपास हे चित्र स्पष्ट पाहायला मिळतंय की शिवाजी पाटलांसह अजूनही 2 मोठे नेते रिंगणात असल्याने मताचं गणित घालणं सर्व नेत्यांना गरजेचं आहे। कोण आहेत शिवाजी पाटील हे आपण पाहणार आहोत। शिवाजी पाटील हे मूळचे चंदगडमधील इनाम सावर्डे या गावचे सुपुत्र आहेत। उद्योगधंद्याच्या निमित्ताने ते मुंबईजवळील ठाण्यामध्ये स्थायिक आहेत। शिवाजी पाटील हे सध्या चंदगड विधानसभा भाजप निवडणूक प्रमुख आहेत, तर भारतीय जनता पक्षाचे माथाडी कामगार संघटनेचे ते अध्यक्ष आहेत। त्याचबरोबर भाजप बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुद्धा आहेत। कोणतेही पद नसताना कोट्यावधी रुपयाची विकास कामे चंदगड मतदारसंघात शिवाजी पाटील यांनी केली आहेत। शिवाजी पाटील यांना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अत्यंत निकटवर्ती मानलं जातं। त्यांनी जय जवान जय किसान हा महामेळावा घेऊन जणू विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलेलं पाहायला मिळालं। त्या मेळाव्याला गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह खासदार धनंजय महाडिक आदी नेते उपस्थित होते। या मेळाव्यादरम्यान मुरलीधर मोहोळ यांनी शिवाजी पाटील यांचं कौतुक करत त्यांच्या विकास कामाचा पाडाच वाचला होता। त्यावेळी शिवाजी पाटील हे चंदगड मतदारसंघाचे पुढचे आमदार असा उल्लेख त्यांनी केला होता। तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी चंदगडमधून शिवाजी पाटील हाच उमेदवार असल्याची घोषणा केली होती। त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शिवाजी पाटलांची एकच चर्चा होऊ लागली की शिवाजी भाऊ तुम्ही आगे व्हा, आम्ही सगळेजण आपल्या मागे आहोत की आपल्याला यावेळी नक्कीच या विधानसभेतून आमदार करायचंय म्हणजे करायचंय। खरं तर महाराष्ट्रात देवाभाऊ आणि चंदगडमध्ये शिवाभाऊ अशी नागरिकांमधून चर्चा होऊ लागली आहे। जरी ते भाजपचे नेते असतील तरी ते सध्या अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरले आहेत। त्याच ताकदीने ते प्रचारही करत आहेत। त्यांनी चंदगड मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली असून सकाळी 6 वाजल्यापासून त्यांच्या कामाला सुरुवात होते ते रात्री थेट 2 वाजेपर्यंत कार्यकर्त्यांसोबत आपल्या मतदारसंघात सर्वांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे। त्यामुळे चंदगड तालुक्यात शिवाजी पाटील हे सध्या नंबर 1 च्या रेसमध्ये आहेत अशी चर्चा मतदारसंघात रंगायला सुरुवात झाली आहे। भाजपचे शिवाजी पाटील यांनी चंदगड विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केली होती। मागच्या वेळेला ते भाजप पुरस्कृत होते। आताही भाजपचे सर्व कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहेत, त्यामुळे त्यांना पक्षाची साथ आहे अशा चर्चेला आता ऊत आला आहे। गेल्या खेपेप्रमाणे यंदाही ते पाण्याच्या टाकीचे हे चिन्ह घेऊन मैदानात उतरले आहेत। 2019च्या निवडणुकीत त्यांना थोडक्यात मताने पराभव स्वीकारावा लागला होता, तर यावेळी आपण नक्की विजयाचा गुलाल उधळू असा विश्वास शिवाजी पाटील यांनी व्यक्त केला आहे। शिवाजी पाटील यांची पाण्याची टाकी हे चिन्ह सर्वांना परिचयाचे आहे, त्यामुळे त्यांनी तशी यंत्रणा कामास लावली आहे। बूथ लेवलला कामाला सुरुवात केल्याचं शिवाजी पाटील म्हणाले। कोविड काळात चंदगड तालुक्याला मोठा आधार हा शिवाजी पाटील यांनी दिला होता, त्यामुळे महिला, भगिनी, युवक, शेतकरी यांच्या पाठबळावर मी निश्चित विजय मिळवून चंदगड मतदारसंघात विकास करू असा विश्वास त्यांनी दिला आहे। गेली 6 वर्ष चंदगड विधानसभा मतदारसंघातील जनतेसाठी रात्रीचा दिवस करून काम करतो, लोकांची कामे करताना कधी थकलो नाही आणि थकणारी नाही। मतदाराने फक्त एकदा आपल्याला संधी द्यावी, विकास काय असतो ते आम्ही दाखवतो असं शिवाजी पाटील यांनी एका सभेत बोलताना जनतेला संबोधित केलं आहे।
शिवाजी पाटलांच्या कामाचा धडाकाही तितकाच वेगवान आहे. सरकारमध्ये नसताना कोणतंही पद भूषवत नसताना देखील आपलं प्रशासकीय अधिकाऱ्यांवर तितकंच वजनही आहे असं सांगून कोणत्याही परिस्थितीत यंदाची निवडणूक लढवायचीच आणि ती जिंकायचीच असा निश्चय शिवाजी पाटील यांनी केला आहे. त्यामुळे चंदगड वासियांचं लक्ष 20 तारखेकडे लागून राहिलं आहे. आजची माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तुर्तास धन्यवाद.